Good evening, everyone. I would like to thank BS English School team, management team, and Vattamwar sir, and also the Shubha ma'am for inviting me here as a chief guest. It is a pleasure to see young hearts cheering their lives and enjoying their beautiful moments in the gathering. And it is very good to see that the parents are also taking part in such gatherings. Uh, मी मराठीत किंवा हिंदीत बोलतो, बरेचसे पालक आहेत इथे. सो हे खूप छान बी एस इंग्लिश स्कूलने खूप छान इनोव्हेटिव्ह घेतलेलं आहे की 13 वर्षांपासनं ते ही परंपरा जपत आहेत आणि या सगळ्या गोष्टी करत आहेत. खूप छान वाटतंय. लहान लहान मुलं जेव्हा स्टेजवर परफॉर्म करतात. ए पी जे अब्दुल कलाम यांनी सुद्धा सांगितलंय की बेसिकली जी लहान मुलं असतात ती देशाचं भवितव्य ठरवतात आणि ही इथे ही जी अँकरिंग करणारी किंवा परफॉर्मन्स करणारी मुले जी आहेत ही नक्कीच आपल्या देशाचं भवितव्य आहेत आणि ते आपल्या देशाला खूप छान प्रकारे पुढे घेऊन जातील. वटमवार सरांनी ज्या प्रकारे बी एस इंग्लिश स्कूलमध्ये सगळ्या गोष्टी आणि सगळं एन्व्हायरमेंट सेट केलं आहे आणि मुलांचे ट्रेनिंग आणि हे सगळे प्रोटोकॉल्स आहेत ते खरंच खूप छान आहेत. मी मागच्या वेळेस त्यांनी एक आमच्या हॉस्पिटलला व्हिजिट दिली होती त्यावेळेस कळालं की मुलांचे प्रतिबिंब म्हणजे मुलांच्या मनात जेव्हा ते मुलांना मी भेटलो तेव्हा मला जाणवलं की त्या मुलांच्या मनात उत्सुकता गोष्टी जाणून घेण्याबद्दलची म्हणजे उत्सुकता खूप जास्ती होती. सो डेफिनेटली ही मुलं खूप छान आहेत आणि खूप छान प्रकारे आयुष्यात भविष्य घडू शकतात. तर या कार्यक्रमाला मला बोलवल्यानंतर मला एकच गोष्ट जाणवते की मी दिल्लीला मुंबईला आणि बऱ्याचशा मेट्रो सिटीमध्ये राहिलो आहे. मुंबईला जवळजवळ 7 वर्ष होतो आणि दिल्लीला जवळजवळ 5 वर्ष होतो. परंतु दिल्ली आणि मुंबईला राहिल्यानंतर मला बऱ्याचशा गोष्टींची तफावत जाणून आली आणि ते म्हणजे आपलेपणा, आपल्या लोकांचा आपलेपणा. आणि दुसरी गोष्ट सगळ्यात महत्त्वाची जाणवली की मराठवाड्यात जे टॅलेंट आहे ते बाहेर एवढं टॅलेंट नाही आहे. कारण की आपल्याकडे मेनली शेती आणि उद्योग व्यवसाय एवढे नाही आहेत. पण विद्यार्थ्यांमध्ये जे टॅलेंट आहे ना ते खूप जास्ती भरमसाठ आहे. आणि काही जसं की फॅक्टरीज किंवा शेती किंवा या गोष्टींमुळे थोडासा मराठवाडा मागासलेला राहिला असेल. परंतु आता मराठवाडा फार चांगला पुढे जात आहे आणि मला असं वाटतं की जे मराठवाड्यातलं टॅलेंट आहे ते शेवटी मराठवाड्यात राहिलं पाहिजे तरच मराठवाड्याचा विकास होईल आणि ह्या सगळ्या गोष्टींचा विकास होईल. परभणीत आल्यानंतर बरेचसे चॅलेंजेस आले. परंतु परभणीकर एवढे छान आहेत आणि परभणीकरांनी दिलेला उत्स्फूर्त प्रतिसाद म्हणजे दिलेलं प्रेम हे खूप छान आहे. बेसिकली बऱ्याचशा लोकांना परभणीत आल्यानंतर जाणवतं की ते म्हणतात ना जगात जर्मनी भारतात परभणी. तसं बेसिकली परभणीचे लोक खरंच खूप प्रेमळ आहेत, समजूतदार आहेत. फक्त बाहेर परभणीबद्दलचं नाव खराब आहे. तर आणि त्याचबरोबर परभणीत असे खूप चांगले विचार करणारे लोक देखील आहेत की जे इथल्या मुलांना चांगल्या दर्जाचं शिक्षण, चांगल्या दर्जाच्या आरोग्य सुविधा वगैरे मिळवून देण्यास मदत करतात. मी एवढं बोलून माझे 2 शब्द संपवतो आणि मी तुमच्या कार्यक्रमाला जास्ती विलंब करणार नाही. कारण की मला माहिती आहे तुम्ही सर्वजण त्या कार्यक्रमासाठी खूप जमलेले आहात आणि आतुरतेने वाट पाहत आहात. सो आय वुड लाईक टू थँक एव्हरीवन आणि दॅट्स